चला तर मंडळी, मग आज आपण फक्त 2 गोष्टी वापरून बनवणार आहे असा स्पॉन्जी केक। सर्वात आधी 2 वाटी मैदा मी या वाटीने मापून घेते। अशा प्रकारे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि चाळणीने गाळून घेते, जेणेकरून त्यामध्ये लम्स राहतील नाही तर। हो, आणि त्यामध्ये मी 2 चमचे बेकिंग पावडर सुद्धा टाकून घेते। हे बघा, अशा प्रकारे मी 2 चमचे बेकिंग पावडर टाकून मैदा गाळून घेतलेला आहे। हे बघा, 1 वाटी मी फ्रेश मलाई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी साखर घ्यायची आणि ते मलाईमध्ये टाकून द्यायची आणि छान ब्लेंड करायची। तुमच्याकडे ब्लेंडर असलं तर फारच चांगलं, ब्लेंडर नसेल तरी तुम्ही असं पण मिक्स करू शकता। त्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे। हे बघा, अशा प्रकारचं झालं पाहिजे आणि त्यामध्ये थोडा थोडा करत मैदा ॲड करायचा, जेणेकरून त्यामध्ये लम्स तयार होतील नाही आणि केक आपला स्पॉन्जी बनेल। अशा प्रकारे थोडं थोडं करत पूर्ण मैदा त्यामध्ये ॲड करायचा आणि दुधाची गरज भासेल तर त्यामध्ये थोडंसं दूध ॲड करायचं। मला त्यामध्ये वाटीभर दूध टाकावं लागलं। हे बघा, अशा प्रकारे मी थोडंसं टाकलं आधी आणि त्यामध्ये 1 चमचा खाण्याचा सोडा टाकायचा। अशा प्रकारे मी 1 चमचा सोडा त्यामध्ये ॲड केला आणि पूर्ण मिक्स करून घेतलं। आणि त्यामध्ये तुमच्याकडे कोणतं इसेन्स असेल तर इसेन्स ॲड करायचं। माझ्याकडे पायनॅपल होतं, त्यामुळे मी पायनॅपलच टाकलं। व्हॅनिला असेल तर फारच बेस्ट। आणि तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असेल ते ड्रायफ्रूट्स मस्तपैकी बारीक करून टाकायचे आणि केक टिनला तेल लावायचं आणि त्यामध्ये थोडा मैदा शिपडून घ्यायचा आणि त्यामध्ये आपलं बॅटर टाकून घ्यायचं। अशा प्रकारे पूर्ण बॅटर टाकायचं आणि 2 ते 3 वेळा टॅप टॅप करायचं। हे बघा, मी तवा प्रीहीट करण्यासाठी 15 मिनिट ठेवलेला होता आणि त्यामध्ये वरतून थोडेसे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाकायचे आणि ते झाकून 30 ते 25 मिनिट ठेवायचं आणि नंतर एक वेळा बघायचं आपला केक झालेला आहे का, नाही तर अजून थोडा वेळ 10 ते 15 मिनिट ठेवायचा। हे बघा, अशा प्रकारे टम्म फुगलेला केक झालेला आहे। केक आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा, किती स्पॉन्जी केक झालेला आहे, तर हे बघा किती टम्म फुगलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा केक थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आणि नंतर काढायचा।